जय भीम, जय शिवराय. मित्रांनो बघा, मला तुमची सपोर्टची गरज आहे. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. लोक म्हणतात गाव करे तो राव ना करे. गावातच काय म्हणत असतात ते प्रेस जळत असते म्हणते, दुसऱ्या गावात नाही. गावात कधी प्रेस जळत नसते, गावाच्या बाहेर जळत असते. आणि कधी गावातले लोक दुःखात येत नसते दादा, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमचा समाजातला किंवा गावातला लोक तुमच्या पाशी येऊन राहिले, समजून जायचं की तुमच्यापाशी काहीतरी आहे, तुमच्यापाशी पैसा आहे, तुमच्यापाशी काहीतरी आहे किंवा त्याचं काम आहे तुमच्याकडे, आणि काम कसं काढून घ्यावं हे गावातले लोक करतात. मी युवराज डोंगरे, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका, एक छोटंसं गाव आहे माझं. 200-150 किलो लोकसंख्येचं गाव आहे माझं, दिलालपूर म्हणून. मी तिथं राहतो. दादा, सोशल मीडियावर येण्याचं कारण एकच आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे. सांगतो तुम्हाला की मला व्हिडिओ बनवण्याचं व्यसन हे पहिल्यापासून आहे. मला व्यसन कुठलं नाही, फक्त व्हिडिओ बनवण्याचं आहे, गायनाचं आहे, लिहिण्याचं आहे. तर तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि इथपर्यंत मी काहीतरी करू शकलो, हे माझ्या बलावर. लोक आपल्या बापाच्या प्रॉपर्टीवर नाचतात, लोक आपल्या बापाच्या प्रॉपर्टीवर मजा मारतात, कळलं का? पण मी मजा मारत नाही, कारण स्वतःच्या बलावर मेहनतीनं केलं मी आणि एवढं मोठं प्लॅटफॉर्म उभं केलं. हे स्वतःच्या बलावर केलं मी आणि झिरोमधून केलं. झिरोमधून अस्तित्व निर्माण केलं माझं, आणि माझं अस्तित्व कोणी मिटू शकत नाही. तर एक तुम्हाला गोष्ट सांगतो की तुम्हाला जीवनात काहीतरी करायचं असेल, कुठलाही खेडेगावातला मुलगा असो, त्याने जो जीवनात त्याला काहीतरी यश करायचं असेल, लोकांच्या गाड्या धुतल्यापेक्षा, लोकांची गुलामी केलीपेक्षा स्वतःचा काहीतरी प्लॅटफॉर्म उभा करायचा असेल सोशल मीडियावर, तर दररोज त्याला असं वाटलं पाहिजे की मला महिन्याचं काहीतरी पेमेंट आलं पाहिजे, इन्कम आलं पाहिजे. तर त्या माणसानं माझा व्हिडिओ बघावं, शेअर करावा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवावं आणि लोकांपर्यंत, जैतोड्यापर्यंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. हे माझं जास्तीत जास्त माझं एकच म्हणणं आहे. कारण एक गावातला मुलगा आहे मी गावातल्या लोकांच्या मनानं ऐकलं असतं दादा, तर मी तुमच्याशी बोलू शकलो नसतो. आता पण लोकांची गांड धुतली असती, कोणाचीकडे गुलामी केली असती, कोणाच्या कंपनी 8 ते 10,000 रुपयांना, 10,000 महिन्यातीनं मी 12 घंटे काम केलं असतं, लोकांच्या गांड्या धुतल्या असत्या म्या, लोकांची गुलामी केली असती. पण तुमच्यामुळे मी दादा 2 दिवसाच्या टाईमचं खाऊन राहिलो, हे तुमच्यामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं. पण हे लोकायला जळून राहिलं का हा युवराज डोंगरे हा झिरोतून कसा निर्माण झाला आणि कुठं पोचला. आता माझ्या गावातले लोक मला बघून व्हिडिओ काढून राहिले, मला भलं बरं वाटून राहिलं की माझ्यामुळं कोणीतरी व्हिडिओ काढून राहिला, सोशल मीडियावर येऊन राहिला माझ्यामुळं. आणि माझ्या गावातली लोकांची सोच अशी आहे, नंगी सोच आहे दादा. असे काहीतरी नमुने आहे की लोक ज्या माणसाला समोर तर जाऊ देत नाही, पण वरतं समोर चोपड्या गोष्टी करतात, मागं त्याच्या ढुंगणात काळ्या करतात. असे लोक आहेत, तुम्हाला मी सांगतो. कारण मला एका जणाने उडती कव्हर दिली की माझेच संग राहणारे मुलं, माझेच गावातले मित्रमंडळी, माझे मित्र नाही या गावात, तर माझ्या संग चोपड्या गोष्टी करतात आणि माझ्या मागं कुठल्या गोष्टी करतात, माझ्या चुगल्या करतात. कशाला लागता म्हणजे त्या मॅट लवड्याच्या मागं? अरे 30 वर्षाचा आहे मी, 30 वर्षात मी कुठे नेऊन टाकलं. तुमचा बाप 60-70 वर्षाचा झाला, तुमच्या बापानं काही करू शकला नाही, तर तुम्ही काय करू शकणार रे? कारण हे शब्द मी का बोलून राहिलो माहिती आहे का दादा? स्वतःच्या बलावर केलं मी, झिरोमधून अस्तित्व निर्माण केलं. पण माझ्या त्या भामट्या लोकायला, जैतोड्यांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही कितीही माझा जैतोडपणा कराल, कितीही माझे वाईट गुण गान, परमेश्वर बघूनच राहिला आणि चांगलं होणार माझं म्हणजे होणारच. कारण मी कोणाचं वाईट शिचत नाही. तुम्ही तुमचं वाईट शितून राहिले, तुम्ही माझ्याकडे गड्डा खोदत असाल तर तुम्ही त्या गड्ड्यात जाऊन पडणार. आणि कुठलाही कलाकार असो, महाराष्ट्रातला खेडेगावातला कलाकार असो, त्याला मी सपोर्ट करणार. तो म्हणत असेल गावातले लोक काय म्हणणार, गावातले लोक हसणार, व्हिडिओ काढून राहिलो मी, काढणार, हसणार. अरे ते लंगसोट लोक साजरं पाहू शकत नाही. ते लंगसोट लोक साजरं पाहू शकत नाही दादा. तू सोशल मीडियावर आला, फक्त बोलायला शिक, दुसरं काहीच करू नको. गावातल्या लोकांचा विचार करू नको, कारण ते कसे आहे, स्वतःच्या आई बहिणीला गाण ठेवणारे लोक आहे. स्वतःची आई बहीण तोंडाला बांधून गेली ना, तर तिला कमेंट करणार. कळलं का तुम्हाला? तिला कमेंट करणार की कोणा संग आहे ते, कोणाची असन कोणी असन. म्हणजे असे लोक असतात दादा.
स्वतःच्या आई बहिणीवर वाईट नजर ठेवणारे लोक असतात गावातले. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो, गावातल्या लोकांच्या मनात ऐकू नका. कारण माझ्या गावातले लोक मला शिव्या देते, आताही देते शिव्या. मागं माझ्या मला आताही मॅट लवळा म्हणते, भिकारचोट म्हणते, हे म्हणते, ते म्हणते, नंगचोट म्हणते, जे सायचं ते म्हणते. पण मी इग्नोर करतो सगळ्या गोष्टी. कारण मला कोणाचीच घेणं देणं नाही आहे. मला गावातले लोक काय म्हणा, मला काहीच घेणं देणं नाही. मी फक्त माझ्या जीवनात खुश आहे. माझं एकच म्हणणं आहे की 30 वर्षाचा पोरगा, माझ्या गावातल्या लोकांना हेच वाटते, 30 वर्षाचा पोरगा हा कुठच्या कुठं पोचला. ज्याला कळतं त्यालाच कळतं दादा. कारण त्याचे बाप 60 वर्षाचे झाले, ते घोळे 35 वर्षाचे झाले, त्याच्याकडून काहीच होऊन राहिलं. गांड्या धुवून राहिले दुसऱ्याच्या लोकांचे, लागवण वावरा करतात लोक आणि त्याच्या गांड्या धुवून राहिले, दुसरं काहीच करून राहिले नाही. पण लक्षात ठेवा, मी असा माणूस आहे, बसल्या बसल्या कमावतो आणि तुमच्याशी बोलतो आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. हे माझं मत आहे. जळणारे भरपूर असतात दादा, आणि सोशल मीडियावर येण्यासाठी बोलायला शिका, लाजू नका. जो लाजच असाल त्याच्यासाठी सोशल मीडिया नाही आहे, हे लक्षात ठेवायला विसरू नका. आणि कानातले जेवढे भोंगत असून तुमच्या शहरातले सगळं ओपन करा. मी काय बोलतो ते ऐका, ह्या कानातून ऐका, त्या कानातून सोडू नका. कारण जीवनात तुम्हाला सत्यता सांगतो मी, जीवनातली सत्यता एकच आहे की तुमचा स्वतःचा भाऊ तुम्हाला वैरी आहे, तुमचे मायबापही तुमच्यासाठी वैरी आहे. जोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येत नाही तोपर्यंत मेहनत करा. कोणाची गुलामी केल्यापेक्षा स्वतःचा बिझनेस छोटासा टाका, तिचे मालक बना. कोणाच्या गांडा धुतल्यानं लोकांच्या इकडे 300-400 रुपये रोजानं काम केल्यापेक्षा स्वतःचा बिझनेस करा. कोणी सोशल मीडियावर करा, कोणी काय करा, पण करा. कारण कसं असतात, कुठलाही मायबाप आपल्या पोराला कुठपर्यंत पालतो, जोपर्यंत तो बरोबरीचा होत नाही. आणि मायबाप म्हणतो की अरे जाणं कामाले धष्टपुष्ट आहे ना, आमच्याच माता खातं काय, भाऊ म्हणो कोणी म्हणो. कारण कसं आहे दादा, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत त्या माणसाची इज्जत आहे. ज्यावेळेस त्याच्यापाशी पैसा राहिला नाही, त्याला कुत्र्यासारखं मोठं हाकललं जातं. म्हणून म्हणतो पैसा कमवा, पैशाचीकडे धाव घ्या. कारण जीवनात पैसा हा सगळ्यात मोठा आहे. कारण पैशामुळे नातेगोती जवळ येतात. पैसा नसला तर नातेवाईक पण पैसे फोन उचलत नाही दादा, हे लक्षात ठेव जा. कारण नातेवाईकवाला वाटते की हा पैसा मागन का आम्हाला. त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो, लोकांच्या गांडा धुतल्यापेक्षा, लोकांची गुलामीगिरी केल्यापेक्षा स्वतःचा काहीतरी बिझनेस ओपन करा. की लोकांना जाऊ दे, लोक काय म्हणेल याचा विचार करू नका. लोक काय म्हणेल याचा विचार करू नका. कारण लोक गु खाणारे लोक असतात, स्वतःच्या आई बहिणीवर नजर ठेवणारे लोक असतात. लोक कधी दुसऱ्याचं चांगलं सोचत नाही. त्या कारणामुळे लोकांचा विचार करत असाल की लोक काय म्हणणार मला, मी हे केलं तर लोक काय म्हणणार मला, मी हे केलं तर. अबे लोकांचा विचार केल्यापेक्षा आताच मरून जाय, आताच फाशी घेन, आताच मर, हेडरिंग घेन मरून जाय. काही घेणं देणं नाही लोक काय म्हणन. कारण लोक एकच म्हणन का पायनं बैताड तोंड आहे ना, मग इकडे 200 रुपये रोजानं, हेच म्हणणार लोक, दुसरं काहीच नाही. कारण स्वतःचा बिझनेस, स्वतःचा काहीतरी प्लॅटफॉर्म उभं केला, किंवा सोशल मीडियावर कर, किंवा चहाची कॅन्टीन टाक, काही टाक, पण स्वतःचा प्लॅटफॉर्म उभं कर. कारण लोक काय म्हणतील याचा विचार करू नको. कारण लोक सीधे चालूच देत नाही आणि उलटे चालू देत नाही. कारण कसं आहे, लोक काय म्हणतील याचा विचार न करूच करायचा नाही. कारण मी कितीही काही करत असन, मी कितीही मोठा झालो असन, तर लोक मला काय म्हणतात, मॅट लवळा. विचार करायची गोष्ट नाही काय. कारण मी का सांगून राहिलो तुम्हाला, कारण आपण कितीही मोठं असन, आपण कितीही मोठं अस्तित्व काही केलं असन, आपण कितीही मोठं इन्फ्लुएन्सर असन सोशल मीडियावर, कितीही असन, पण लोकांच्या नजरेत, गावातल्या लोकांच्या नजरेत आपण झिरोच आहे दादा, हे लक्षात ठेवायचं. आणि मला लोकांचं काहीच घेणं देणं नाही, माझ्या गावातल्या लोकांचं काहीच घेणं देणं नाही. पण गोष्ट एकच आहे की समजून राहिलं की जळत आहे म्हणून. समजला का, आपल्या तरेकीला जळत आहे आणि जळणारे लोक पाहिजे, हे लक्षात ठेवा. जळणारे लोक पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि जो आपला घात करणार ते फक्त माणसं लक्षात ठेवा. कारण कधी तुमचा घात करून काही सांगता येत नाही, तो कशातूनही घात करू शकते. कारण जळणारे भरपूर असतात दादा, आणि जळणारे पाहिजे. कारण घरा ठिकाणी जळणारे लोक पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण सीधं चालू देत नसते आणि उलटे चालू देत नाही. सांगितलं ना मी तुम्हाला. तर काहीतरी बनायचं असन तर शेअर करा हा व्हिडिओ, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.